जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी, खासदार आहेत, सर्व आमदार आहोत. आम्ही DRM यांना त्यांच्याकडे एक बैठक लावलेली होती आणि जिल्ह्यातले रेल्वेचे जे प्रश्न आहेत, खरं म्हणजे चाळीसगाव पाचोरून अपडाऊन करणारे, जळगावला येणारे नोकरदार असतील, नोकरी करणारे असतील, महाविद्यालयातल्या शाळेतले विद्यार्थी आहेत आणि त्यांची गैरसोय होती. थोडं वेळेत शेड्यूलमध्ये बदल झाल्यामुळे आणि म्हणून त्या वेळेमध्ये बदल करावा. भुसावळ ते नाशिक कुठली देवळाली ही जी गाडी आहे तिचं सुद्धा टायमिंग बदललेलं आहे, त्यामुळे अपडाऊन करणाऱ्यांना खूप त्रास होतोय. त्याच्यामध्ये बदल करावा. काही आरोबीचे प्रश्न होते, काही सौद्याच्या गुडशेडचा प्रश्न होता, असे अनेक प्रश्न होते. आणि रेल्वे जी आमची पाचोरा जामनेर ते आता नॅरोगेज ब्रॉडगेज होते आहे, तिचेही टेंडर आता काढलेलं आहे, तिचे कामाला सुरुवात करायचा विषय होता. असे अनेक प्रश्न घेऊन आम्ही आज DRMला त्या ठिकाणी भेटलो. जवळपास 2 तास चर्चा त्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी झाली. भुसावळला सुद्धा बसस्टँड जे आहे त्या बसस्टँडला आता त्यांची जागा रेल्वेला पाहिजे आणि समोरची जी जागा आहे मोठी ती बसस्टँडसाठी त्यांनी देऊ केलेली आहे आणि तिथे एक सुंदर असं बसपोर्ट आम्हाला भुसावळमध्ये उभं करायचं आहे. त्या संदर्भामध्ये सुद्धा चर्चा झाली. मुंबईला सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांची CM ऑफिसची आमची चर्चा झाली आणि लवकरच 2-3 महिन्यामध्ये सगळे हे जे प्रकरणं आहेत हे आम्हाला आता मार्गी लावायचे आहेत. म्हणून अतिशय सकारात्मक चर्चा सर्व लोकप्रतिनिधी आणि रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये झालेली आहे. जिल्हाधिकारी सुद्धा ऑनलाईन त्या